सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण LVDT चे डिस्प्लेसमेंट कसे मोजायचे हे जाणून घेऊया. उद्देश्य या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. 1. मल्टीमीटर वापरून LVDT कॉइल टेस्ट करणे. 2. CRO वापरून आउटपुट व्होल्टेज मोजणे. 3. LVDT वापरून डिस्प्लेसमेंट मोजणे. हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे गोळा करूया. डिजिटल मीटर प्रोबसह 1. ड्युअल ट्रेस CRO 20 मेगाहर्ट्ज 1. फंक्शन जनरेटर 1. BNC बायोनेट नील कन्सोलमेंट कॉर्ड फॉर CRO 2. LVDT ट्रेनर किट विथ मॅन्युअल 1. आपण LVDT वर चर्चा करूया. LVDT किंवा लिनियर व्हेरिएबल डिफरेन्शियल ट्रान्सफॉर्मर एक प्रकारचा सेन्सर आहे जो ऑब्जेक्टचे रेखीय विस्थापन किंवा लिनियर डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी वापरला जातो. LVDT मध्ये एक प्राथमिक कॉइल एक्सायटेशन आणि 2 दुय्यम कॉइल सेन्सिंग कॉइल पोकळ नळीवर जमा असतात. ट्यूबच्या आत एक जंगम कोर असतो, बहुतेकदा फेरोमॅग्नेटिक सामग्रीचा बनलेला असतो. प्राथमिक कॉइल मधून पर्यायी प्रवाह AC जातो. त्याभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतो. हे फील्ड दुय्यम कॉइल मध्ये व्होल्टेज प्रेरित करते. जेव्हा LVDT मधील जंगम कोर हलतो तेव्हा ते प्राथमिक कॉइल आणि दुय्यम कॉइल मधील कपलिंग बदलते. परिणामी दुय्यम कॉइल मध्ये प्रेरित व्होल्टेज कोरच्या स्थितीच्या प्रमाणात बदलतात. प्रक्रिया. टास्क 1. मल्टीमीटर ओम मीटर वापरून LVDT कॉइलची टेस्टिंग. स्टेप 1. या सरावासाठी लागणारी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करूया. स्टेप 2. LVDT घ्या आणि त्याचा खुणा आणि पोझिशन्स वापरून प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल ओळखा. स्टेप 3. कमी रेंज रेझिस्टन्स ओम्स मापन मोडवर आपले मल्टीमीटर सेट करा. स्टेप 4. मल्टीमीटरचे लीड्स प्रायमरी कॉइलची टर्मिनलशी कनेक्ट करा. मल्टीमीटरवर दर्शविलेले प्रतिकार मूल्य लक्षात घ्या. हे मूल्य प्राथमिक कॉइलच्या रेझिस्टन्सचे प्रतिनिधित्व करते. प्रायमरी कॉइल रेझिस्टन्स ओम्स मध्ये, सेकंडरी कॉइल रेझिस्टन्स ओम्स मध्ये. स्टेप 5. प्रत्येक सेकंडरी कॉइलच्या टर्मिनलकडे मल्टीमीटर लिंक करा आणि मल्टीमीटरवर दर्शविलेल्या प्रतिकार मूल्यांचे नोंद घ्या. LVDT मधील 2 सेकंडरी कॉइल सामान्यतः मालिकेच्या विरोधात जोडलेल्या असतात, त्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये देखील 2 टर्मिनल आहेत. कॉइल प्रायमरी कॉइल रेझिस्टन्स इन ओम्स, सेकंडरी कॉइल रेझिस्टन्स इन ओम्स. स्टेप 6. LVDT मधील प्रायमरी कॉइलचा रेझिस्टन्स सामान्यतः कमी असतो, बऱ्याचदा काही ओम्स पासून काही 10 ओम पर्यंत असतो. LVDT मधील प्रत्येक सेकंडरी कॉइलचा रेझिस्टन्स सामान्यतः प्रायमरी कॉइल पेक्षा जास्त असतो. हे बऱ्याचदा 10 ते शेकडो ओम पर्यंत असते. टास्क 2. CRO वापरून आउटपुट व्होल्टेजचे मोजमाप. स्टेप 1. LVDT वरील प्राथमिक कॉइलचे टर्मिनल ओळखा. स्टेप 2. BNC बायोनेट नील कन्सोलमेंट केबलचा वापर करून LVDT वरील प्रायमरी कॉइलचा टर्मिनलची फंक्शन जनरेटरचे आउटपुट टर्मिनल कनेक्ट करा. नोट: 1 किलोहर्ट्ज साइन वेव्ह फ्रिक्वेन्सी निवडून फंक्शन जनरेटर वापरून प्रायमरी कॉइलची टेस्ट देखील केली जाऊ शकते. 1. फंक्शन जनरेटरचे पॉझिटिव्ह टर्मिनल प्रायमरी कॉइलच्या एका टर्मिनलशी जोडलेले असावे. 2. फंक्शन जनरेटरचे निगेटिव्ह टर्मिनल प्रायमरी कॉइलच्या इतर टर्मिनलशी जोडलेले असावे. स्टेप 3. प्रोब किंवा केबल योग्य चॅनलशी जोडून आपला CRO सेट करा. आपल्याला प्रायमरी कॉइलसाठी एक चॅनल 1 आणि सेकंडरी कॉइलसाठी दुसरे चॅनल 2 जोडणे आवश्यक आहे. स्टेप 4. LVDT ची प्रायमरी कॉइल CRO शी कनेक्ट करा. 1. CRO चॅनल 1 चा एक प्रोब प्रायमरी कॉइलच्या एका टर्मिनलशी कनेक्ट करा. 2. BNC कनेक्टर वापरून CRO चा दुसरा प्रोब प्रायमरी कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनलशी कनेक्ट करा. स्टेप 5. LVDT ची सेकंडरी कॉइलला CRO शी कनेक्ट करा. 1. CRO चॅनल 2 चा एक प्रोब सेकंडरी कॉइलच्या एका टर्मिनलशी कनेक्ट करा. 2.
BNC कनेक्टर वापरून CROचा दुसरा प्रोबला सेकंडरी कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनलशी कनेक्ट करा. स्टेप 6. फंक्शन जनरेटर आणि CRO ऑन करा. स्टेप 7. साइन वेव्ह ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी नॉब फिरवा किंवा बटन दाबा. फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता 1 किलोहर्ट्झ वर सेट करण्यासाठी ही नियंत्रणे ऍडजस्ट करा. स्टेप 8. कोरला त्याच्या सुरुवातीच्या स्थितीतून हळूहळू हलवून आणि वेव्ह फॉर्म्सचे निरीक्षण करून LVDTच्या मध्यभागी कोर ठेवा. निरीक्षण मध्ये प्लॉट वेव्ह तयार होते. जेव्हा LVDTचा कोर त्याच्या मध्यम विभागी असतो तेव्हा कॅथोड रे ऑसिलोस्कोप CRO वरील आउटपुट सामान्यतः सरळ रेषा किंवा बेसलाईन दर्शवेल. याचे कारण असे आहे की मध्यम विभाग सेकंडरी कॉइल मधील प्रेरित व्होल्टेज परिमाणाने समान परंतु फेजेस विपरीत असतात. परिणामी 0 किंवा 0 आउटपुट व्होल्टेज होते. स्टेप 9. कोर पुढच्या दिशेला हलवा आणि वेव्ह फॉर्म फेज आणि परिमाणचे निरीक्षण करा. जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट वर वेव्ह फॉर्म काढा. जेव्हा LVDTचा कोर त्याच्या मध्यवर्ती स्थानावरून पुढे सरकावला जातो तेव्हा तो सेकंडरी कॉइल पैकी एकामध्ये दुसऱ्याच्या तुलनेत जास्त व्होल्टेज लावतो. विशेषतः जर कोर त्याच्या केंद्र स्थानावरून पुढे सरकवला गेला तर CRO वरील आउटपुट वेव्ह फॉर्म सामान्यतः बेसलाईन पासून पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दर्शवेल. स्टेप 10. मध्यभागी कोर परत आणा आणि कोर उलट्या दिशेने हलवा. वेव्ह फॉर्मचा फेज चेंजिंग आणि मॅग्निट्यूड व्हेरिएशन यांचे निरीक्षण करा. जेव्हा LVDTचा कोर त्याच्या केंद्रस्थानापासून उलट दिशेने हलविला जातो तेव्हा तो दुसऱ्याच्या तुलनेत विपरीत सेकंडरी कॉइलमध्ये जास्त व्होल्टेज लावतो. विशेषतः जर कोर त्याच्या केंद्रस्थानापासून उलट हलविला गेला असेल तर CRO वरील आउटपुट वेव्ह फॉर्म सामान्यतः बेसलाईन पासून नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दर्शवेल. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा केली आहे. 1. मल्टीमीटर वापरून LVDT कॉइलची चाचणी करणे. 2. CRO वापरून आउटपुट व्होल्टेज मोजणे.